काम तरी मला पुन्हा करावे काढा त्याच्यामध्ये जे काही 18वा परिच्छेद 19 नाही 19 तत्वज्ञानाचे विषय असतात जी. त्याच्यामध्ये जीवाचा विचार ईश्वराचा विचार जगाचा विचार तत्वज्ञानाचे विचार त्याच्यामध्ये जर ईश्वराचा विचार केला जीवाचा काय केला विचार म्हणजे जीव कोणाला म्हणतात काय जीव कोणाला म्हणतात? अंतकरण अधिष्ठान चैतन्य ते अधिष्ठान चैतन्याच्या अंतकरणात पडलेले प्रतिबिंब त्यास जीव त्याला म्हणतात. काय म्हणतात जीव यदरिष्टानं लिंगलेष्टैः पुनः इच्छाया लिंगले असतो तत्संग जीव होते. पुढे ईश्वर माया अधिष्ठान चैतन्य ते अधिष्ठान चैतन्याच्या मायेमध्ये पडलेला आभास त्यास ईश्वर असं म्हणतात. ईश्वराचं लक्षण झालं. जीवाचं काय झालं लक्षण मग जीवाच्या लक्षण सांगितलं पण त्याला जीवपणा कोणामुळे आला कल्पना अविद्या हं? कल्पना अविद्या बरोबर आहे ना? अज्ञान कल्पना अविद्या त्यांनी झाला जीव. मायोपाधी शिव. आता हे जीव म्हटल्यानंतर चार खाणी एक खाणी आहे का चार खाणी चार कोणत्या चार खाणी अंडाची जार स्वेदाची उद्भिद त्याच्यामध्ये जीव प्रवेश करतो उगीच करतो का आपल्या कर्माप्रमाणे ज्याचं जसं पाप असेल पाप पुण्य वगैरे पण मनुष्य देहामध्ये क्रिया होत असते एक विहित आणि एक निषिद्ध आहे. निषिद्ध क्रियेपासून पाप विहित क्रियेपासून पुण्य. विहित क्रिया कोणची शास्त्रानुसार वेदाने जे करा असं सांगितलंय वेद विधान बरोबर आहे. जी वेदाने जे सांगितलेलं आहे ते करणे ते करण्याला कोणची क्रिया म्हणायचं आहे विहित कर्म. आणि निषिद्ध कर्म वेदाने जे करू नये असं सांगितलंय तर निषिद्ध कर्माची फल आहे कोणची निषिद्ध. अंडाचे जाराचे स्वेदाचे उंडीचे वगैरे त्याच्यामध्ये अंड्यातून निघणारे प्राणी सर्प कशातून निघतो अंड्यातून. त्याला पंखा फुटतं असं म्हणतात मला काय माहिती नाही. त्याला मरण येत नाही म्हणतात सर्व चिरंजीव. कावळ्याला सुद्धा काय येत नाही मरण येत नाही. मरण येत नाही असं म्हणतात. कारण त्याने ते अमृताचा वाटप केला त्यावेळेला काही सांडलं होतं जमिनीवर ते सर्पाने चाटलं आणि कावळ्याने काय केलं चाटलं म्हणून ते अमृतामुळे ते अमर झालं. त्याला मरण नाही जाऊ दे. असे चार खाणीमध्ये दिवस आहे आणि योनी किती आहे 84 लक्ष 84 का 84 लक्ष 84 लक्ष लक्ष म्हणजे लक्ष द्या. बरं एका योनीत कोटी कोटी फेरा कोटी फेरा मनुष्य देह वारा मग लागे मनुष्य वारा मग लागे. इतका मनुष्य दुर्लभ आहे. दुर्लभ माणूस देव. मनुष्य देह कशामुळे मिळतो कर्मामुळे पाप पुण्य समान झालं असं पाप आणि पुण्य समान झालं की मग मनुष्य देह समान झालं म्हणजे मिळते. मग तराजू आहे का समान व्हायला तराजू आहे का जी. हा तर नाही सर नाही. हे वर जाण्या इतकं काय नाही पुण्य नाही खाली जाण्या इतकं पाप नाही. मग मधल्या अवस्थेत काय म्हणायचं मनुष्य देह एखादा 50 मार्काचा पेपर असतो बरं का नापास करावं तर 17 मार्क भेटले काय करता येत नाही नापास करता येत नाही. नापास करता बरं आणि का लक्षामध्ये आणि बरोबरचे त्यापेक्षा जास्त मार्क मिळवले तर गुरुजीला काय होतं नाही का अधिक मार्क मिळवणं गुरुजीच्या शिक्षणाला भूषण आहे काय नापास होणं काय दूषण. जाऊ दे आपलं सगळं चाललेलं आहे. तेव्हा सृष्टीचा विचार तुमच्या
गीतेमध्ये सुद्धा 6व्या अध्यायापासून केलेला आहे. 6व्या अध्यायामध्ये योगाचा विचार आहे. नाही का, समाधी म्हणजे काय, योग वगैरे. आणि पुढे विज्ञानाचा विचार केला आहे 7व्या अध्यायापासून श्रीमद भगवद्गीतेमध्ये. हे विज्ञान कसं आहे वगैरे. पुढे बरं का, त्याच विज्ञानाचा 9व्या अध्यायामध्ये अधिक विचार केला. आणि पुढच्या आता 13व्यामध्ये आणखी विचार केलेला आहे. कशाचा? विज्ञानाचा. त्याच्यामध्ये सृष्टीची प्रक्रिया कशी होते त्याचं सांगितलं की श्रीमद भगवद्गीतेतल्या 13व्या अध्यायामध्ये. नाही का, तिथं घेतलं ना तर सृष्टीच्या विचाराकरता प्रवृत्त झाले जीववादी, संकल्पवादी, प्रकृतीवादी, स्वभाववादी, काळवादी यांनी काय केलेलं आहे? विचार काय श्रीमद भगवद्गीतेचा आहे. नाही, तत्क्षेत्र सत्यव यत् प्रभाव तत्समासेन मे महाभक्तान्यहंकारो बुद्धिरेव च अहंकार इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत एतत्क्षेत्रम. आता सृष्टीचा विचार भगवद्गीतेमध्ये आहे. आणि तो सृष्टीचा विचार इथे विचार झाला आहे. मला प्रभूंनीला सृष्टी कोण करतो? ईश्वराचा विचार करावा लागतो. कोणाचा? मला 4थ्या तरंगात ना जगताचा करता कोण? मग जीव म्हटलं का? नाही, जीवा फक्त करता आहे आणि भक्त आहे. तर जगताचा करता नाही. ईश्वर करताही नाही, ईश्वर काय नाही. मग ईश्वर कोणाचा करता आहे? जगाचा. मग काल आपलं होऊन गेलं की नाही का, हा ईश्वर आला कुठून? माझा ईश्वराची प्रत्येक संगती लावायची असेल एकच तर ब्रह्मा आहे की दुसरं काहीच नाही. मग ईश्वर आणि जीवाला हे बा एक परमात्माच आहे ना. कोण आहे? मत्त परब्रह्मधान्य मग सर्वमिदं प्रोतम. कोणत्या अध्यायातला श्लोक आहे? 7वा अध्याय. आणि मया ततमिदं सर्व. 9वा अध्याय. बरं, गीता तयार आहे, काही काळजी करणार. माझा हा ईश्वर आला कुठून? मग ब्रह्माला कोणती उपाधी लागली? माया. मायेची. आणि मायेमुळे ब्रह्माला कोणता भाव आला? ईश्वर भाव. अविद्या उपाधी लागली जीव भाव. जीव भावाला आहे काय? आता म्हटलं मग ईश्वर नाही का, ईश्वराची उत्पत्ती मायेपासून होते असं जर मानलं तर काय होईल? मग याच्यामध्ये आहे ना, ईश्वर कार्य आहे असं म्हटलं तर त्याची उत्पत्ती मायेपासून म्हणा. पण वेदांत शास्त्रामध्ये ईश्वर कार्य आहे का कारण आहे? कारण आहे तर उत्पत्ती कशी? उत्पत्ती असेल तर कारण कसं? काल आपली शंका होऊन गेली. मग ते कशामुळे? मायाधीनत्वात, मायेची उपाधी लागल्यामुळे नाही का. मायेची उपाधी लागल्यामुळे त्याला कारणत्व भावाला आणि कार्य कायाला भावाला सोडून द्यावी. आणि हा ईश्वर काय करतो? मग सृष्टी करतो. कोणत्याही कार्याला 2 कारणं असतात. कोणती 2 कारणं असतात? उपादान कारण आणि निमित्त कारण. घटाचं उपादान कारण, मृत्तिका. निमित्त कारण कुंभार. कुंभार तर दिसत नाही की मेला असेल. नाही तर जिवंत ठेवा बिचारा. असं काय करत नाही तर घटात लपला असेल. माझा आहे का ईश्वर काय करतो? ही सृष्टी काय करतो? निर्माण करतो. कडे माझं 2 कारणं कोणती?
कार्याला किती कारण असतात? दोन. मग जगताला 2 कारणं कोणती? काल होऊन गेलं की ईश्वर आणि जीवाचं कर्म. कर्म. नाही सांगा. हे बघ. ईश्वर आणि जीवाचं कर्म. माया हे ईश्वराचं उपादान कारण. कोण? माया. आणि मायेमध्ये पडलेला आभास हा कोणतं कारण आहे? निमित्त कारण. सांगा. माया हे कोणतं कारण आहे? आणि त्या मायेमध्ये पडलेला आभास आहे काय? उपादान कारण आणि मग माया विशिष्ट चैतन्य, त्याला काय म्हणायचं? उपादान कारण हे कोण आहे? माया. ईश्वरच. ईश्वर. निमित्त कारण हे कोण आहे? ईश्वरच. कोणता दृष्टांत दिला? ते कोळीचा. कोळी. कोळ्याचा. अशा प्रकारे अभिन्न निमित्त उपादान कारण. आणि हा ईश्वरी सृष्टी निर्माण करते. मग आपल्या मनाप्रमाणे करते का जीवाच्या कर्माप्रमाणे? जीवाचं जसं कर्म असेल त्याप्रमाणे हा सृष्टी काय. मनाप्रमाणे केलं तर मग ती काय म्हणतात त्याला, नाही सांग. भेदभाव केलेला दोषी आहे ईश्वरावरती. अरे बा, वैषम्य दोषी. नैर्गुण्याने वैषम्य वैषम्य काय? दोषी. त्या पशुने तक्रार केली होती ना ईश्वराकडे. म्हणजे काय, माणसाला तुम्ही 2 हात दिले, 2 काय दिले? पाय दिले. पाया दिले, चांगली सामग्री दिली, बोलायला वाणी दिली. म्हणलं आम्हाला हात देण्याच्या ऐवजी 4 पाय. काय दिले? 4 पाय. मला बरोबर आहे काय? बरं, माणसाला सरळ चालता येईल, पशुला आडवं चालता येईल. वानरच मारता चालते बघा, थोडं सरळ होऊन काय करायचं. चालतं. तेव्हा वानर चालते बघा. ते वानराचा खेळ करतात ना, त्याच्यामध्ये बघा तुम्ही, एक वानरी नसते, एक वानर असते. ऐका, ते वानराचं नाव असते रावजी धसावड. मोठी बाबा सांगायची. रावजी रसा. वानराचं नाव काय? भड्याचं नाव काय? रावजी धसावड. आणि वानरीचं नाव असते रत्न. रत्ना समजते का? हो. मग तो खेळ करायचा असतो. मग तो खेळ करणारा माणूस म्हणतो, रावजी जसा रत्नी को समजावं. ती रुसून बसते बघा, काय बोलते? रुसून बसते. हा असा चालत जातो, काय जातो, चालत. आडवा नाही, सरळ असे काठी बिठी घेऊन त्याला शिकवलेलं असतं. फक्त एकच प्राणी, ते थोड्या वेळापुरता. मनुष्य आडवा चालतो का? सरळ चालतो. सरळ चालतो. दिशंत अलीकडे. मग तक्रार आहे ना, काय? मला हे सगळं विचित्र दिसतं तुमचं. तुम्ही जर करताय तर असा विषमभाव का? प्रश्न आहे. मग हे आपापल्या कर्माची काय? फळ. जैसे ज्याचे कर्म तैसे तैसे फळ देतो. ईश्वर. मग अधिक पापाची काय असते? पशु योनी. शरीर असतात, काही न्यून पापाची असतात. त्या पापाप्रमाणे त्याला सरकारसुद्धा काय करते? जसा ज्याचा गुन्हा तशी त्याला शिक्षा. त्याप्रमाणे त्याला काय देते? शिक्षा. जेल करते का जेल. मग त्या पाप पुण्याच्या याने त्या शरीरामध्ये जीवाला काय करावं लागतं? जावं. शरीरावर जीव कसा आहे? भिन्न आहे. मरायच्या वेळेला कोण निघून जातं? जीव. आणि शरीर इथेच पडतं. आता हे सृष्टीत जीव निर्माण करीत नाही, कोण करते? ईश्वर. म्हणून ईश्वराचा वैषम्य नावाचा दोष नाही. का नाही? त्यांच्या कर्माप्रमाणे काय करतो तो? शरीर. तुम्ही जसं लिहिलं असेल तसं मार्ग. तपासणारा माणूस काय देतो? मार्ग. त्याच्यात कमी मार्क दिले तर काय तपासणाराचा दोष आहे का? नाही. एखादा म्हणाला का म्हणाला त्याला 50 मार्क दिले, आणि आम्ही काय गुन्हा केला का 17च दिले तुम्ही. आता तू लिहिलंच नाही तर काय 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 बरं असतात ना.
तो अभ्यासात झालेला नसतो. लिहिताना दिसते बघा. आणि पेपर तपासायला गेलं तर काही नसते, नुसतं राम 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 राम. तरी तुम्हाला एखादा मार्क देतात की. तेव्हा हे जे शरीर आहे, पाप पुण्याचं काय आहे, फळ आहे. फळ आहे बघा. जसं ज्याचे कर्म आणि त्याचे फल देतो ईश्वर. सृष्टी निर्माण त्याच्यामध्ये ज्या काही तुमच्या वरचे लोक असतात बघा, स्वर्गलोक, वैकुंठ लोक, ब्रह्मलोक. ब्रह्मलोक, पुढे खालचे असतात काही हाताला भीताला सुताला तळाला अशी 14 भुवनं बरं का. वरची 7 भुवनं आणि खालची किती, 7 असं 14 भुवनाचे ब्रह्मांड तयार होते. काय होते? ब्रह्मांड. आणि अशी अनंत ब्रह्मांडे, किती ब्रह्मांडे आहे अनंत. त्याचा तुमचं किती अभंगात सुद्धा अनंत ब्रह्मांड, जयाची उदरी हरे हा बाळक. अनंत ब्रह्मांड उदारी. अनंत ब्रह्मांडे उदारी. हरे हा बाळक. तुला बाळक नंदा. नाही जितकी केस तितके हा ब्रह्मांड. दिंडी. एका केसाला एक एक ब्रह्मांड होता. दिंडी दिंडी. अभंगातच नाही. एका रोमी अशी दिंडी. अनंत ब्रह्मांड. ब्रह्मांड एका रोमी अशी. दिंडी. एका केसावर किती ब्रह्मांड आहे. अनंत ब्रह्मांड. आणि एका रोमावर रोम किती काय. 3.5 फूट. रोम म्हणजे इटालीची राजधानी का. अरे इटालीची राजधानी कोण आहे? रोम आहे. रोम. इटलीची राजधानी. त्या कालाप्रमाणे सृष्टी, कोणती सृष्टी, सूक्ष्म सृष्टी. सूक्ष्म सृष्टीमध्ये 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंच आणि पुढे आणखी एक अंतःकरण. 5 तरी 15 आणि 1 16. अंतःकरणाचे 4 भाग केले तर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मग किती झाले? 19 तत्वाचं. किती होते? 19. मन आणि बुद्धी घेतली तर 17 तत्वाचं. प्रत्येकामध्ये विभिन्नता आहे. आणि 16 घेतले तर फक्त अंतःकरण आणि 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय मिळून किती? हे कोणत्या शरीराचं वर्णन आहे? सूक्ष्म. त्याचं 5 ज्ञानेंद्रिय आहे ना. श्रोत्रम स्पर्शनांचे रसनम घ्राणमेव च हे कोणती इंद्रिय आहे? ज्ञान. ज्ञानेंद्रिय आहे ना. अरे शब्द, स्पर्श, रूप, रस गंध. याला कोणते इंद्रिय झालं? असे 5 ज्ञानेंद्रिय, 5 पंचप्राण नाही का. प्राणापान समान उदान व्यान. बरोबर. पुढे पंचप्राण, नाही प्राण, पाणी व्यान. ज्ञानेंद्रिय सत्वगुणाचं कार्य. कोणाचं? कर्मेंद्रिय हे रजोगुणाचं कार्य. पंचप्राण सुद्धा हे रजोगुणाचं कार्य. आणि सृष्टी दिसते का नाही, तमोगुणाचं कार्य आहे. असं एक सूक्ष्म शरीर तयार होतं. सूक्ष्म का म्हणायचं त्याला? दिसतं कुठं? दिसत नाही. बाबा एखाद्या याच्यामध्ये बीज असते, बीज दिसते का आपल्याला? नाही. मग मानावं लागतं. काय म्हणावं? मानव. हे पहा तुम्ही, काय शेंगदाणे म्हणा किंवा काय म्हणा, असं तुम्ही शेंगदाणे पेरा, त्याच्यातून काय निघतो? अंकुर. पाणी पाहिजे मात्र. काय पाहिजे? पाणी पाहिजे. मारा तुम्ही तो शेंगदाणा थोडा भाजून काढा. काय करा? भाजून. आणि पाण्यामध्ये टाका तुम्ही. अंकुर फुटते का? नाही फुटत. मग पहिल्या ह्याच्या शेंगदाण्याला अंकुर का फुटला? त्यातलं असलं सूक्ष्म बीज होत ते. आता दुसऱ्या शेंगदाण्याला अंकुर का फुटत नाही? अग्नीने त्याच्यातलं बीज काय केलं? नष्ट करून. नष्ट. बीज काय केलं पाहिजे? मानलं पाहिजे. त्याला सूक्ष्म म्हणायचं. काय म्हणायचं? सूक्ष्म. सूक्ष्म म्हणजे शरीर कोणतं आहे? सूक्ष्म शरीर म्हणजे म्हणजेच काय? काय? 16 तत्व आहे ना त्याच्यामध्ये.
झालं ना आपलं घर. आता कोणतं घर घ्यायचं? स्थूल शरीर कसं आहे त्याची प्रक्रिया सांगतात वाचा. दिसते का पण? सूक्ष्म शरीराचं थोडंसं राहिले 2 परीक्षेत. बरं वाचा. याशिवाय कोणी नाग, कुर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे 5 उपप्राण मानून अनुक्रमे उद्गार, निमिषोन्मेष, शिंक, जांभई आणि मृत शरीर फुगविणे या त्यांच्या क्रिया मानतात. फुलटा बोला म्हणजे काय करायचं? थांबायचं. म्हणजे त्याचा समजावून सांगायचं. म्हणून 5 जे आहे ना त्याला उपप्राण म्हणतात. काय म्हणायचं? उपप्राण. आहे का? आणि त्याचं कार्य सांगितलंय. हो. 5 उपप्राण कोणते वाचा? नाग, कुर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय. नाग म्हणजे कोणता? याची प्राणाची काय आहे ही? नाव आहेत नाव आहे. उपप्राणांची. धनंजय नावाचा हे असतो ना प्राण प्राण. तो प्रेताला काय करतो? फुगवतो. काही काही वेळेला लगेच घेऊन जातात. काही काही वेळेला प्रेत अमका यायचं आहे तमका यायचं आहे, कुठं अमेरिकेत आहे तर कुठे काय. एक एक दिवस काय करतात ठेवतात. मग ते शरीर तसंच आता फुगते. फुगतात. ते रक्ताचं पाणी होते. रक्त आहे ना त्याचं काय होतं? पाणी. प्रेताची गती सांगितली. त्याला धनंजय वायू म्हणतात. कोणता? धनंजय. प्रत्येक वायूचं कार्य सांगितलंय बघा. नाग, नागाचं कार्य आहे उद्गार. उद्गार. कुर्माचं कार्य आहे निमिषोन्मेष. हे बाई डोळ्यावर पापण्या काम करत होते. याला कोण कारणीभूत आहे? निमिष. नाही कुर्म. 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 निमिषोन्मेष कार्य आहे. कृकल त्याला शिंक. शिंक आपल्याला येते ना कोणत्या कोणत्या प्राणाचं कृकल. कार्य? कृकल. पुढे देवदत्त प्राणाचं कार्य आहे जांभई. आपण जामीन देतात. काही माणसं जेवण मिळून झालं म्हणजे काय येतात. आलं का? बरं लावा. धनंजय प्राणाचं कार्य आहे मृत शरीर फुगविणे या त्यांच्या क्रिया मानतात. पृथ्वी आदिकांच्या पृथक पृथक रजोगुणांशापासून त्यांची उत्पत्ती मानतात. परंतु आणि त्याची उत्पत्ती काय करायची मानायची. वेदांतामध्ये मात्र 5 प्राण मानतात. हे उपप्राण काय करीत नाही, मानत नाही. फक्त किती प्राण मानतात? 5 प्राण. थोडं समोर फारच नाही बरं. पुढे. परंतु हे उपप्राण वेदांत संप्रदाय वेत्ते मानित नाहीत. फक्त पंचप्राण मानतात. प्राण विक्षेपरूप आहेत आणि विक्षेप स्वभाव रजोगुणाचा आहे. म्हणून भूतांच्या रजोगुणापासून प्राणांची उत्पत्ती सांगितली. कोणापासून? भूतांच्या रजोगुणापासून. मला नाही समजलं. परंतु हे उपप्राण वेदांत संप्रदाय वेत्ते मानत नाहीत. कोणाला? उपप्राणांना. बरं पुढे. फक्त पंचप्राण मानतात. प्राण विक्षेपरूप आहेत आणि विक्षेप स्वभाव रजोगुणाचा आहे. म्हणून भूतांच्या रजोगुणापासून प्राणांची उत्पत्ती सांगितली. ज्ञानेंद्रिय कोणापासून? आणि पंचप्राण कर्मेंद्रिय कोणापासून? रजोगुणापासून. आणि सृष्टी तमोगुणापासून. 3 गुणाचा 3 गुणात्मक प्रकृती आहे ना. किती? सत्वम रजस्तमैती गुणा प्रकृतीचा निबंधन महाभाव देह देह गीतेमध्ये आहे. सत्वम रजस्तमैती गुणा प्रकृती संभव कार्यकारण कर्तृत्वे प्रकृती हेतुरुच्यते पुरुषस्व दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. हे कार्य होत असते नाही सगळं. हे प्रकृतीचं कार्य होत असते. कोणत्याही कार्याला कार्य करणं कर्तृत्व आहे. कोणीतरी एक कार्य करणारा असावा लागतो. त्याला कर्ता म्हणतात. काय म्हणायचं? याला सगळ्या याला कोण कारणीभूत आहे? प्रकृती. तुमच्या गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये पंचदशीमध्ये सुद्धा याचा विचार केला आहे. पुढे
आता प्रत्येक भूताच्या सत्वगुणाच्या अर्ध्या भागापासून ज्ञानेंद्रिय झाली आणि रजोगुणाच्या अर्ध्या भागापासून पंचकर्मेंद्रिय झाली. ती अशी. अरे शुक्र झाले. सत्वगुणाच्या अर्ध्या भागापासून काय झाले? ज्ञानेंद्रिय झाले आणि रजोगुण रजोगुण घ्यायचा होता. हा रजोगुणाच्या अर्ध्या भागापासून काय झाले? पंचकर्मेंद्रिय. असं ज्ञान सत्वगुणापासून नाही, कोणापासून? रजोगुणापासून. बरं. आणि पुढे ती कशी झाली ते सांगतात. आकाशाच्या सत्वगुणापासून श्रोत्र व रजोगुणापासून वाक म्हणजे वाणी, वायूच्या सत्वगुणापासून त्वचा व रजोगुणापासून पाणी म्हणजे हात, अग्नीच्या सत्वगुणापासून नेत्र व रजोगुणापासून पाद पाय, जलाच्या सत्वगुणापासून रसना जीभ व रजोगुणापासून उपस्थ जननेंद्रिय. असे इंद्रिय आहे. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. मनबुद्धी चित्त आणि तुमच्या गीतेमध्ये गेलेलं आहे ना, महाभूतान्य अहंकार बुद्धिरव्यक्तमेवच इंद्रियाणी दशे इंद्रियाणी दशे कंज पंचचेंद्रिय गोचरा गोचरा इच्छा द्वेष समर्थेन दंगोहेन वेदाम समतितानि वर्तमान आणि चार 36 तत्व आहे. किती? हे 36 आहे तत्वाचे तुटे बंध मोक्षाचे गुंताळे येतात. तुझा 13वा अध्यायामध्ये आहे. काय का मग त्याची लक्षणं सांगितलेली आहे 13व्या अध्यायामध्ये. मग इच्छा म्हणजे काय? इच्छा द्वेष समर्थेन दंडोहेन भारत. हाच विचार तिथे आहे गीते श्रीमद भगवद्गीतेमध्ये. जो विचार सागरात आहे तोच विचार कुठे आहे? अशी सूक्ष्म सृष्टी निर्माण करत होते आणि पुढे स्थूल सृष्टी. पुढे ज्ञानाची साधने स्रोत्रादी इंद्रिय आहेत म्हणून त्यास ज्ञानेंद्रिय व वागादी क्रियेची साधने आहेत. समजा ज्ञान घेणारी इंद्रिय कोणती आहे? ज्ञानेंद्रिय. कोणती ज्ञानेंद्रिय आहे? श्रोत्रम चक्षुष परिचनम च रसनम ग्रहणम एवच. कशाची साधना आहे? ज्ञानाची साधने. बरं. पुढे क्रियेची वागादी क्रियेची साधने आहेत म्हणून त्यास कर्मेंद्रिय म्हणतात. आता कोणती कर्मेंद्रिय? हात पाय बरोबर. हात पाय वाणी उपस्थ आणि काय राहिलं अजून? नाही सांग. काय राहिलं? जाऊ दे आपण. 5 कर्मेंद्रिय आहे ना. हे बघ, हात कोण आहे? पाय कोण आहे? हा हे सगळे तुमचे पुढे सोडून नाही. गुद वगैरे आधी करून आहे. हे आपापलं काम करतात ना. आपण खाल्लेलं पाणी हे पोटात तसंच राहिलं तर मरेल की मला. खाल्लेलं अन्न तसंच राहतं मरून जाईल. मरून जाईल. म्हणून शरीराला 9 छिद्र आहेत. किती? 9 चित्र. बरं का. त्याचा काही डोळ्याचे 2 छिद्र असतात, नाकाचे नसे 4 छिद्र असतात. जाऊ द्या. असं हे शरीर एक मॉडेल तयार होतं. पण एवढ्यावर काम भागत नाही आहे. शरीर निर्माण होऊन काम भागत नाही. त्याच्याकरता त्याचं पोषण तयार करावं लागतं. वाचा. कर्म म्हणजे क्रिया ती रजोगुणापासून होते म्हणून त्यांची रजोगुणांशापासून उत्पत्ती सांगितली. हे पहा, रज म्हणजे क्रिया. क्रियेला कोणता कारणीभूत आहे? म्हणून ही कर्मेंद्रिय सगळी कोणत्या गुणाचे आहेत? रजोगुणाचे. 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण. पंचप्राण सुद्धा रजोगुणाचंच कार्य आहे. पुढे एकंदरीत अंतःकरण 5 प्राण 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये मिळून 16 अवयवांचे अपंचीकृत भूतांचे कार्य असे सूक्ष्म शरीर तयार झाले. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिये, 5 प्राण आणि एक अंतःकरण. अंतःकरण आहे ना. अंतःकरण. मग कितीच आहे? 5 तरी 15 आणि 16. हे कोणतं शरीर आहे? सूक्ष्म शरीर. सूक्ष्म का म्हणायचं? दिसत नाही ते.
नाही म्हणावं तर काम झाल्याशिवाय राहत नाही. पण त्याला कोणतं शरीर म्हणतात? सूक्ष्म शरीर. दिसणारं त्याला स्थूल शरीर, आणि न दिसणारं त्याला काय म्हणतात? सूक्ष्म शरीर. पुढे या सूक्ष्म सृष्टीचे ज्ञान इंद्रियांना होत नाही. नेत्र नासिकादिकांची गोलके मात्र इंद्रियांना विषय होतात. हे पहा, त्याच्यात इंद्रिय सृष्टी दिसत नाही, गोलका दिसतात. काय दिसतात? गोलक. हे मोठ एखादा बहिरा माणूस असला मग त्याचं नाही का कान पाहतो, हे मोठं तर दिसतं, आणि झोप लागली तरी काय होत नाही. ऐकू येत. असं आपलं एखादा बसमध्ये आणि भांडण झालं बघा, एक आपला तिकिटा भांडणारा असतो ना, आणि एक आपला मनुष्य, दोघांचं काय झालं? भांडण झालं. काही पैशावरून भांडण झालं. मग त्यांनी खूप शिवाय दिल्या, कोणी कंडक्टरने, चिठ्ठ्या भांडणारा असतो ना, त्यांनी त्या माणसाला काय दिलं? शिवे दिले. पण याने काही त्याला प्रतिकारच केला नाही. काय केला नाही? प्रतिकारच केलं. शीतप्रज्ञस्य का? भाषा. मग त्याला लोकांनी विचारलं, म्हटलं का एवढं तुम्हाला बोलले तो कंडक्टर, तुम्ही एक शब्दही बोलले नाही. तर म्हटलं कंडक्टर कधी बोलला? म्हणलं मला कंडक्टर किती बोलला याचं त्याला काय नाही, ऐकू चाललं नाही काही. काय ऐकू नाही. बहिरा, बाहेर दिसायला कान आहे पण ऐकायला काहीच नाही. येत नाही. म्हणून गोलक असतात, हे काय असतात? गोलक. आणि त्याच्याद्वारे आपल्याला ऐकण्याचं कार्य होतं. यावरून आपण काय झालं, तिथं कोणतं इंद्रिय आहे? नाही नाही, इथलं कर्मेंद्रिय आपलं ज्ञानेंद्रिय ना. कान ज्ञानेंद्रिय. ऐक, अशी 5 काय आहेत ज्ञानेंद्रिय? 5. कर्मेंद्रिय पंचप्राण 15, एक आणि एक अंतकरण. किती झाले? 16 झाले. मिळून कोणतं शरीर झालं? सूक्ष्म शरीर झाले. पण त्या गोलकात असणारी इंद्रिये कोणत्याच इंद्रियांना विषय होत नाहीत. नकाशा नंबर 9 पहा. बरं, पहा मग आपलं काय बिघडलं. काढला. बरं, खालचा. सूक्ष्म सृष्टीच्या उत्पत्तीचा प्रकार. ब्रह्मा कोण आहे? अधिष्ठान. अधिष्ठान. माया कोण आहे? कारणाध्यास. आणि आणि मग प्रधान प्रकृती तमप्रधान. ते मायेचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यापासून काय होते? ते शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. गंध हे काय झाले? त्याचे विषय झालेले. प्रत्येक इंद्रियाचे काय झाले? ते विषय झाले. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. बरं, पण हे कोणाकोणाचे झाले? त्याच्याकरता शब्द कोणाचा आहे? आकाशाचा. स्पर्श गुण, वायू. रूप गुण, अग्नी. रस गुण, जल. आणि पुढे पृथ्वी. गंध पृथ्वी. पृथ्वी. आता त्याच्यामध्ये थोडासा अधिक विचारायचा रजोगुण, आणि दुसरा कोणता आहे? नाही, हे रजोगुण घ्यायचा. कोणता गुण घ्यायचा? रजोगुण घेतला. आता आहे तुमचा कोणता आहे? आकाशापासून. आकाशाचा रजोगुण कोणता आहे? वाणी आहे का नाही? खाली दिलं आहे ना, आकाश. आकाशाचा शब्द हा गुण, आणि रजगुणापासून कोण? वाणी. हात. वाणी. पाय. वायू. हात. ज्ञानगुण कोणता? हात. ज्ञानगुण स्पर्श आहे का नाही? आणि रजगुणापासून हात. हात. बरं, पुढे अग्नी. अग्नीचा गुण रूप. रजगुण नाही, ज्ञानगुण कोणचा? रूप. रूप.
आणि रजोगुण इंद्रिय कोणता? पाय. अरे अग्नीचा रजोगुण कोणता? पाय. पाय. खाली आहे ना ते काय? बरं, तुमचा कोण? हा, रसगुण. जल. जलाचा स्वतःचा गुण कोणता? रस. जल आहे. जी. सत्वगुणापासून. रजोगुणापासून उपस्थ. रजोगुणापासून उपस्थ म्हणून सांगितलं. पुढे पृथ्वी. गंध. पृथ्वीचा कोणता गुण आहे? गंध. आणि रजोगुणापासून गुद. रजोगुणापासून पंचप्राण, प्राणपान वान उदान आणि हे कोणाचं कार्य आहे? अशा रीतीने आणि काय केलेलं आहे मग दाखवलं. नकाशा. त्वचा, नेत्र, रसना, घराण आणि व्यान. थोडक्यामध्ये त्याच्यामध्ये काय केलेलं आहे सांग. हे सगळं मटेरियल कोणत्या सृष्टीचं आहे? सूक्ष्म सृष्टी. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण, मनबुद्धी चित्त अहंकार नाही तर अंतःकरण. 16 तत्वाचे नाही तर 17 तत्वाचे नाही तर 19 तत्वाचा. एक आणखी काय मानलं त्याच्यामध्ये? अंतःकरण मानलं तर 16 तत्व, मनबुद्धी घेतलं तर 17 तत्व आणि मनबुद्धी चित्त अहंकार घेतलं तर 19. असं एक कोणतं शरीर आहे? सूक्ष्म शरीर. पुढे परिच्छेद क्रमांक 20. स्थूल सृष्टीची उत्पत्ती. सूक्ष्म सृष्टीनंतर स्थूल सृष्टीकरता ईश्वरेच्छेने भूताचे पंचीकरण होते. कोणाच्या आज्ञेने? ईश्वर इच्छेने. कोणती सृष्टी निर्माण होते? स्थूल सृष्टी. बरं. मग एक वाम भविष्यात असा सृष्टीचा संकल्प होत असतो. कोणाच्या ठिकाणी? ईश्वराच्या ठिकाणी. एक एकटाची असून एकला विश्वेश्वकार एकलेन कंठव्याची म्हणून याईने केली सगळी सृष्टी निर्माण करतो. जीव निर्माण करतो का ईश्वर निर्माण करते? ईश्वर. स्वभाव धावते का? नाही. घडा कुठं स्वभाव धावते का? मग कोणता एक कुंभार काय करावं लागतं? तो कुंभार सृष्टी करतो म्हणजे काय करतो? घडा अगोदरचं ईक्षण करतो. काय करतो? त्याचा आकार मनामध्ये परोक्ष ज्ञान म्हणतं. कोणतं ज्ञान? आकार मनामध्ये आणतं. आणि ज्याची जशी नावं असेल त्या आकाराची ती भांडी काय करतो? रांजण करायचं असेल तर घट करतो का? नाही. मग आता कोणता? रांजणाचा आकार. एखादं आहे एकाच मातीची एकच रूपाची कार्य असते का अनेक रूपाची? अनेक रूपाची. आहे का? आता हे तुमचे उन्हाळ्याचे दिवस आहेत ते मातीची भांडी फार कपतात होतं यावेळेला. कारण मातीच्या भांडीतलं पाणी गरम होत नाही. इतर ठिकाणचं पाणी काय होते? गरम होतं. म्हणून शेवटी कुठं यावं लागते? पूर्वीच्या त्याच्यावर यावं लागतं. मातीच्या घरामध्ये जास्त उष्णता नाही आणि सिमेंट काँक्रीटच्या घरात उष्णता. जाऊ दे आपलं विषांतर नको. हे कोणापासून कोणाची उत्पत्ती झाली आहे? ईश्वराच्या ठिकाणी एकोम असा संकल्प. म्हणून आता ही सृष्टी निर्माण कशी होती? अगोदर पंचभूत निर्माण होतात. वाचा. पंचीकरणाचा एक प्रकार असा आहे की भूतांचे प्रथम 2 समान भाग करून एक भाग तसाच ठेवावा. अगोदर किती भूत निर्माण होतात? नाही समजत. अरे 5 भूत निर्माण होतात ना. तांदूळच नाही तर भात कोणाचा करेल? मातीच नाही तर घट कोणाचा? पंचीकरण होतं पण अगोदर काय पाहिजे? पंचमहाभूत पाहिजे ना. मग पंचमहाभूत आकाशापासून वायू प्रत्येकाचं असते. आकाश पुढे
आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून असे एक एक भूत एका भूतापासून निर्माण होते. वाचा. दुसऱ्या भागाचे पुन्हा 4 भाग करून इतर 4 भूतांच्या अर्ध भागात एक एक भाग मिळवावा. आपण आता काय करायचं, एक पृथ्वी घेतली आपण, त्या पृथ्वीचे 2 भाग करायचे. किती? 2 भाग. 16ने आहे ना, 8ने इकडे, 8ने इकडे. पुढे अर्ध्या भागाचे 4 भाग करायचे. किती? 4 भाग. अर्ध्या भागाचे, अर्धा भाग जसाचा, तसाच अर्ध्या भागाचे किती भाग करायचे? 4 भाग करायचे. 4 आहे का 5 आहे? 4च आहे. 4 आहे ना. आता का बरं, हा एक प्रकार. वाचा. म्हणजे प्रत्येक भूताचा स्वतःचा 8 आणे भाग व इतर 4 भूतांचा 2 आणे भाग मिळून एक पूर्ण पंचीकृत भूत होते. आपण जर आलं मध्यंतरी अर्धा भाग केला, मग काय करायचं, त्याच्यात अर्धा भाग त्याच्याजवळ ठेवायचा. कोणाजवळ? हे पहा, पृथ्वी आहे, पृथ्वीचा 2 भाग केले, अर्धा भाग काय ठेवायचा जवळ, आणि अर्ध्या भागाचे काय करायचे? 4 भाग. मग एक भाग कोणाला द्यायचा? वायूला. एक भाग कोणाला द्यायचा? अग्नीला. एक भाग कोणाला द्यायचा? जलाला. असे 4 भाग 4 भूताला काय करायचे? वाटून द्यायचे. असे 4ही भूता करून बरं का, प्रत्येकाचा 2 आणे. किती? स्वतःचे 8 आणे आणि 4 भूताचे 2 आणे. काय करे? मग 4 दुणे किती होते? भूताचे किती? 8 आणि स्वतःचे किती? मन किती झाले? पूर्ण भूत. त्याच्यामध्ये आपला अंश किती? अर्धा. आणि बाकीचं काय? 2 आणे. पुढे वाचा. दुसरा प्रकार असा की प्रत्येक भूताचे 25 भाग करून त्यांपैकी एक एक भाग दुसऱ्या 4 भूतात मिसळावा. आता एक दुसरा प्रकार. पहिला प्रकार समजला का? अरे पहिला प्रकार समजला का? बरं, हो म्हणताना विचारलं तर सांगा बरं, पहिला प्रकार कसा? अरे पहिला प्रकार सांगा की. एका भूताचे 2 भाग करायचे. बरं. त्यापैकी इतर भूतांना 2 भाग 2 आणे वाटून द्यायचे. आपले अर्धा भाग म्हणजे 8 आणे. हे पहा, काय एका भूताचे किती भाग करायचे? 2 भाग. एका 8 आणे कुठं ठेवलं? पुढे आता 8 आणे आहे. किती आहे? 8 आणे. त्याचे किती भाग करायचे? 4 भाग करायचे. आणि जवळ ठेवायचे का दुसरं द्यायचे? म्हणजे किती भाग होईल मग? दुसरीकडून आलेले पुन्हा 8 भाग आणि स्वतःचे किती? 8 भाग. 8 आणि 8 पूर्ण भूत. त्याच्यामध्ये स्वतःचा किती? अर्धा भाग आणि बाकीचे 2 आणे भाग आहे काय? एखादा भाजी करायची असते किंवा काय करायचं, मग त्याच्यामध्ये मीठ असते, तिखट असते, काय तुमचं आणखी असते, पण मुख्य भाग कोणाचा असतो? भाजीचा. पुढे दुसरा प्रकार असा की प्रत्येक भूताचे 25 भाग करून त्यांपैकी एक एक भाग दुसऱ्या 4 भूतात मिसळावा. हे पहा, काय करायचं? एखाद्या पहिला प्रकार झाला, पहिला प्रकार समजला की नाही, अर्धा करा. दुसरा प्रकार किती? 25 भाग करायचे. कोणाचे? प्रत्येक भूताचे. बरं, मसनातल्या भूताचे का? भूताचे किती भाग करायचे? भानगडीत नका पडून नसते का संख्या आपल्या वाचत जा. मग स्वतःजवळ किती ठेवायचे? स्वतःजवळ पुढे सांगतात ते. म्हणजे प्रत्येक भूतात स्वतःचे 21 भाग व दुसऱ्या भूताचे 4 भाग मिळून प्रत्येक भूतांचे 25 भाग झाले. अरे पण स्वतःजवळ किती ठेवायचे? ते लिहिलंच नाही. 25 भाग केले. स्वतःजवळ 21 भाग ठेवायचे. किती? 21 भाग. आणि 4 भाग काय करायचे?
अरे आपल्याजवळ किती ठेवायचे? अरे पहिल्या प्रकारामध्ये अर्धेच केले होते. किती? 2-2 आणि याच्यामध्ये काय होतं, संख्या वाढली की 21 भाग आणि एक भाग कोणाला देऊन टाकायचा. मग स्वतःचे भाग किती? 21. दुसऱ्याचे किती? 1. मिळून किती झाले? 25. पुढे असे पंचीकरण केलेल्या भूतांस पंचीकृत भूते म्हणतात. कोणते भूत म्हणायचे? पंचीकृत भूते. आणि अंतःकरण वगैरे कोणापासून होते? पंचीकृत नाही पंचीकृत नाही तर अपंचीकृत. अपंचीकृत. मुलगा नाही झाला तर अपंचीकृत. मन बुद्धी वगैरे कोणापासून होते? अपंचीकृत. आणि आणि सगळे स्थूल शरीर पंचीकृत. सृष्टी कोणापासून होते? पंचीकृत. पंचीकृत. दोनचा फरक स्पष्ट करा, पंचीकृत आणि अपंचीकृत. मनबुद्धी वगैरे हे कसे आहे? अपंचीकृत. आणि बाकीचे काय आहे? पंचीकृत. या पंचीकृत भूतांपासून इंद्रियांना दिसणारे असे ब्रह्मांड झाले. त्यात भूरलोक, भुवरलोक, स्वरलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक असे 7 भुवने वर झाली. किती? 7 भुवने 7 भुवने कुठं? वर. आपला कोणता लोक आहे? आपला जनलोक. मृत्यू लोक आहे आपला. दिला नाही. नाही कोणता लोक? आपण मृत्यू लोक याला अशी भुवनं तयार 7 भुवनं तयार होतात. किती? 7. बरं पुढे आणखी. तसेच अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताल ही 7 भुवने खाली झाली. कोणचे? अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताळ. नुसती नावं दिली, बरं झालं आपलं. नाही तर जास्त म्हणजे 7 भुवन वर आणि 7 खाली. 7 किती खाली? किती झाली? 14 भुवने याची पोटी असं म्हटलेलं आहे. गवळणीमध्ये म्हटलेलं आहे. परमेश्वराच्या स्वरूपामध्ये किती भुवन आहे? त्याच्यामध्ये 7 वरचे 7 खाली. पुढे या 14 भुवनात जीवनास योग्य अन्नादिक असे भोग्य पदार्थ आणि भोगाचे स्थान देव, मनुष्य, पशवादी शरीरे झाली. हे पहा, नुसते स्थान करून उपयोग होत असतो. जीवाला निर्माण केल्यानंतर बरं का त्याचं पोषण लागतं. काय लागतं? पोषण. नुसतं आमंत्रण देऊन काम भागते का? अगोदर आमंत्रणाच्या अगोदर जेवणाची काय करायला लागते? तयारी. हे पहा, अगोदर मासोळी उत्पन्न होते का? पाणी. आणि नंतर मासोळी. अगोदर मासोळी उत्पन्न केली, जगेल का ती? नाही जगायची. तिथं मरण जाईल की. बाळा दाखवून वाढवी श्रीपती सवे दोन्ही. मोर येण्याच्या अगोदर आईच्या स्थानामध्ये दूध निर्माण करावं लागतं. तर ते काय होईल? ते जगल मूल. ते काय अन्न खात असते का? नाही. पशुचं मात्र वेगळं आहे बघा. ते आम्ही होतो जाऊ दे, विषांतर होते. आपले 6 वाजायला आले, तुम्हाला भजनाला जायचं आहे ना मला. ते विषांतर नको वाजा. हे संक्षेपाने स्थूल सृष्टीचे वर्णन केले. विस्तारपूर्वक करू म्हटले तर कोट ब्रह्मदेवाच्या आयुष्याची सहाय्यता मिळूनही मायाकृत पदार्थांचा अंत होणार नाही असे वसिष्ठ ऋषींनी वासिष्ठात विस्ताराने सांगितले आहे. कोणत्या ग्रंथात? योग वासिष्ठ. असे किती कोट ब्रह्मांड कोण निर्माण करते? कोट ब्रह्मदेवाच्या आयुष्याची सहाय्यता मिळूनही. काय काय? ब्रह्मदेवाचं कोटी ब्रह्मदेवाचं आयुष्य. कोटी ब्रह्मदेवाचं लावायचं का? कोट ब्रह्मदेवाचं. कोट ब्रह्मदेवाच्या आयुष्याची सहाय्यता मिळूनही मायाकृत पदार्थांचा अंत होणार नाही. ब्रह्मदेव किती वर्ष जगतो? गीतेमध्ये आहे ना, 7व्या अध्यायामध्ये आहे ना. अरे गीतेमध्ये आहे की
नाही येत श्लोक. संख्या सांगा हो, संख्या. जाऊ द्या, उद्या सांगा की. उद्या. बरं. म्हणजे किती ब्रह्मांड निर्माण करते. तुमचा तो गीतेचा 11वा अध्याय आहे ना, 11 त्या पुरुषाच्या एका राजा एका केसाच्या बुडाची अनंत सृष्टी आहे किती, ज्याचा अंत एका रोमी यायची देणे. तो परमात्मा केवढा मोठा असेल हे सांगता येत नाही. नाही का. म्हणतात तुमच्या नमे विदुस्वरगणा प्रभुवन महर्षय अमादि देवानां महर्षिणा. नामचे सर्वशः. सामान्य महेचं ज्ञान कोणाला असते त्याच्यातच आहे ना उत्तर. नमे विदुस्वरगणा प्रभवं नमर्ष अमादि देवानां महर्षय यो मां म्हणजे मदाजिंज व्यक्तिलोकमय असंमूढस्य मर्त्येषु. सर्व पापै प्रमुच्यते. जो बाह्य वृत्ती असलेली अंतर्मुख वृत्ती करतो. कोणती वृत्ती? अंतर्मुख. आणि अंतर्मुख वृत्तीनंतर त्या ज्ञानाच्या योगाने नाही का. यो माझ्या आधींचे व्यक्ती लोक महेश्वर असंमूढस्य मर्त्येषु. सर्व पापै प्रमुच्यते. आणि तो सगळ्या पापापासून काय होतो, मुक्त होतो. संत परमात्म्याला जाणतात. तुम्ही आम्ही आपल्याला परमात्म्याविषयी काय आहे अज्ञान आहे. माणसाला कुठं काय आहे. इतर माणसाला सांगितलं ईश्वर, ते म्हणतात ईश्वर म्हणजे काय? इतके संसारामध्ये दडून गेलेले असतात. त्यांना ईश्वराचा काय पडलेला असतो, विसर. विसरली तया थोर झाली हानी. पचती दुखाणी. 84च्या. म्हणजे सृष्टी कोण निर्माण करतो? ईश्वर. आता राहा पहा, तो ईश्वराचा बरं का. कारण शरीर कोणतं, सूक्ष्म शरीर कोणतं आणि स्थूल शरीर ब्रह्मांडाचा याचा विचार आहे. आता ईश्वराचं स्थूल शरीर सगळे अनंत ब्रह्मांड आहे. कोणाचं शरीराचे आहे? ईश्वराचं. सगळे भूतांची सूक्ष्म शरीर आहे. ईश्वराचं कोणतं शरीर आहे? सूक्ष्म शरीर. आणि माया आहे त्याचं कोणतं शरीर आहे? कारण शरीर. कारण शरीर आहे. अधिक विचार केला आहे. तो विचार कधी सांगा? उद्या. श्री गुरु चरण सरोज रज